SaaS प्लॅटफॉर्म आपण आपल्या व्यवसायामध्ये कशाप्रकारे वापरू शकतो? एजन्सी स्टार्ट करायची असेल, तर SaaS प्लॅटफॉर्ममध्ये कोणते फीचर्स असतात? हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगणार आहे. नमस्कार, मी ज्योतिराम सपकाळ, डिजिटल कोच. या व्हिडिओमध्ये SaaS प्लॅटफॉर्मचा फुल वॉकथ्रू मी तुम्हाला देणार आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला क्लॅरिटी येईल की SaaS प्लॅटफॉर्म कशा पद्धतीने काम करतं. पण त्यापूर्वी तुम्ही पहिल्यांदाच माझ्या YouTube चॅनलवरती आला असाल, तर YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवीन येणारे व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळेल. या YouTube चॅनलवरती तुम्हाला शिकायला मिळेल एक SaaS बिझनेस सुरू कसा करायचा आणि तो ग्रो कसा करायचा. सुरुवात करूया अतिशय महत्त्वाच्या ट्रेनिंगला आणि त्यासाठी कम्प्युटरच्या स्क्रीनवरती आपण जाऊया. या ठिकाणी मी माझ्या महाफनल या SaaS प्लॅटफॉर्मवरती आलेलो आहे. इथं आल्यानंतर दोन प्रकारचे डॅशबोर्ड दिसतात. जर तुम्ही स्वतःचा SaaS बिझनेस सुरू करायचा म्हटलं तर तुमचं ॲडमिन पॅनल असतं आणि हा ॲडमिनचा डॅशबोर्ड आहे. या ठिकाणी पहा, हा ॲडमिनचा डॅशबोर्ड आहे. आणि सेकंड, तुम्ही फक्त महाफनल प्लॅटफॉर्म तुमच्या व्यवसायाला डिजिटल करण्यासाठी, ॲटोमेट करण्यासाठी घेत असाल, तर या प्रकारचा प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळतं. तुम्ही स्वतःचा SaaS बिझनेस सुरू करून जेव्हा तुम्ही तुमच्या क्लायंटला एखादं सब अकाउंट विकता, तेव्हा तिचं सब अकाउंट या प्रकारे दिसणार आहे. सर्वात पहिल्यांदा आपण ॲडमिन पॅनलची माहिती घेऊया. तुम्ही स्वतः SaaS बिझनेस सुरू करत असाल आणि त्यासाठी तुम्ही या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून फॉर्म भरला असाल, तर माझ्या टीमबरोबर तुमची 1-to-1 मीटिंग झालेली असेल आणि त्यानंतर तुम्ही पेमेंट करून SaaS बिझनेसला सुरुवात केली असेल, तर तुम्हाला या प्रकारचं प्लॅटफॉर्म दिसणार आहे. या प्लॅटफॉर्ममध्ये या ठिकाणी पहा, माझा लोगो दिसतोय महाफनल, त्या ठिकाणी तुमचा लोगो दिसणार आहे. याचा अपडेट जे आहे ते तुम्हाला डायरेक्टली या ठिकाणी गेला सेटिंग्समध्ये तर मिळेल. तर तुम्हाला सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंग्समध्ये गेल्यानंतर भरपूर सारे ॲडव्हान्स फीचर्स तुम्हाला यामध्ये मिळतील. त्यातील पहिलं आहे ब्रँडिंग. सो ब्रँडिंगमध्ये गेल्यानंतर तुमच्या प्लॅटफॉर्मला नाव काय द्यायचं ते तुम्हाला या ठिकाणी ठरवायचं असतं. कोणत्या प्रकारचे कलर्स, थीम तुम्हाला द्यायचे ती इथून तुम्हाला सिलेक्ट करता येते. खाली गेलात तर पहा, तुमचं मेटा टायटल, मेटा डिस्क्रिप्शन हे सर्व अपडेट करायचं असतं. हे अपडेट केल्यानंतर तुम्हाला डोमेनमध्ये जायचं असतं. तुमचा जो डोमेन आहे तो इंटिग्रेट करायचा असतो. सो या ठिकाणी पहा, महाफनल.com हे डोमेन मी इंटिग्रेट केलेलं आहे. हे दोन अपडेट केलं ना, तुमचं SaaS बिझनेस सुरू होतो. यानंतर तुम्हाला मी बॅकमध्ये जातो आणि बॅकमध्ये गेल्यानंतर तुमचे प्राइजिंग प्लॅन बनवायचे असतात. सो मी या ठिकाणी पहा जात आहे, या ठिकाणी पहा प्राइजिंग प्लॅनमध्ये, आणि प्राइजिंग प्लॅनमध्ये गेल्यानंतर मी या ठिकाणी वेगवेगळे प्राइजिंग प्लॅन बनवलेले आहेत. सो तसे तुम्हाला सुद्धा प्राइजिंग प्लॅन बनवायचे असते. तुम्हाला SaaS टीम हे सर्व बनवायला हेल्प करत असते. सो सिम्पल, तुम्हाला राईट साईडला पहा क्रिएट प्राइजिंग प्लॅनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमच्या प्राइजिंग प्लॅनचं नाव द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला किती पर मंथ ईमेल त्याला ॲक्सेस द्यायचा आहे ते देऊन त्यामध्ये कोणकोणते फीचर्स तुम्हाला द्यायचे आहेत. एखाद्या प्लॅनमध्ये एखादा फीचर द्यायचा नसेल तर तुम्ही या ठिकाणी ऑफ करू शकता. म्हणजे हा जो प्लॅन तयार करतोय त्याच्यामध्ये हे 3 प्लॅन येणार नाही आहेत. तुम्ही 2 ते 3 वेगवेगळ्या प्राईसचे प्लॅन लॉन्च करू शकता. जो हायर प्लॅन असतील त्यामध्ये सर्व फीचर येतील, जो लोअर प्लॅन असेल त्यामध्ये काही फीचर कमी असतील. याप्रमाणे तुम्ही प्राइजिंग प्लॅन तयार करू शकता. एकदा प्राइजिंग प्लॅन तयार केला की त्यानंतर तुम्हाला फायनान्समध्ये जाऊन तुम्हाला पेमेंट गेटवेमध्ये जायचं असतं. पेमेंट गेटवेमध्ये गेल्यानंतर जे तुमचं पेमेंट गेटवेचं तुमच्याकडे ॲक्सेस आहे, मग इन्स्टामोलचं असेल, रेझर पेचं असेल, कॅश फ्री पेमेंट असेल, ते ॲक्टिव्ह करायचं असतं. सिम्पल या ठिकाणी पहा, रेझर पेचं ॲक्टिव्ह दिसतंय माझं, कॅश फ्रीचं ॲक्टिव्ह दिसतंय. जे तुम्हाला इन्स्टामोल्स हवं असेल तर यावर क्लिक करायचं असतं. कॉन्फिग करा, काही सेकंदामध्ये कॉन्फिग होईल आणि त्यानंतर तुम्ही ऑनलाईन पेमेंट घ्यायला तयार होता. ज्यामुळे जे काही कस्टमर तुम्हाला पेमेंट करतील ते पेमेंट डायरेक्टली तुमच्या अकाउंटवरती येईल. आणि हे केल्यानंतर तुम्हाला फायनान्समध्ये जाऊन या ठिकाणी पहा ऑप्शन आहे न्यू प्लॅन. सो नवीन प्लॅन तुम्हाला तयार करायचा आहे आणि नवीन प्लॅन तयार केल्यानंतर तुम्ही ती लिंक शेअर केली ना, तर कुठलीही व्यक्ती तुम्हाला पेमेंट करू शकते. जसं की या ठिकाणी पहा, मी तुम्हाला एखाद्या प्राइजिंगची डिटेल्स दाखवतो. हा माझा एक प्लॅन आहे पहा, अल्टिमेट पॅकेज डन फॉर यू सर्व्हिस. सो मला या प्लॅनसाठी कुठल्या व्यक्तीला माहिती मी सांगितलेली आहे आणि त्याला क्लोजिंग करायचं आहे, तर त्याला मी पेमेंट लिंक डायरेक्टली इथे क्लिक करायचं आहे आणि मला इथे वेगवेगळ्या 5 प्रकारचे पेमेंटचे पेजेस आहेत. जे मला आवडेल त्यावर मला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर ही जी लिंक आहे ही लिंक त्या व्यक्तीला सेंड करायची आहे. म्हणजे ती व्यक्ती त्याचं नाव टाईप करेल, ईमेल आय डी टाईप करेल, मोबाईल नंबर टाईप करेल आणि त्यानंतर पे नाववर क्लिक केल्यानंतर ती व्यक्ती डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करेल आणि पेमेंट केल्या केल्या आपल्याला ते ॲक्सेस मिळेल.
सो असे आपण वेगवेगळे प्लॅन तयार करू शकतो. तुम्हाला एखाद्याला डायरेक्टली सब अकाउंटचा ॲक्सेस द्यायचा असेल, जर त्या व्यक्तीने डायरेक्टली तुमच्या बँकेच्या पेमेंटवरती पैसे ट्रान्सफर केले किंवा जीपे पेमेंट केलं, तर त्याला ॲक्सेस द्यायचा असेल तर इथे पहा सब अकाउंटवरती क्लिक करायचं आहे आणि सब अकाउंटवर क्लिक केल्यानंतर ॲड न्यू सब अकाउंटवर क्लिक करायचं. त्या व्यक्तीचं नाव, लास्ट नेम, ईमेल ID, लॉग इन पिन, फोन नंबर हे सर्व अपडेट करायचं. कोणता प्लॅन घेतलेला आहे ते डिसाईड करायचं आणि त्यानंतर बिझनेसचं नाव, ॲड्रेस टाईप करून क्रिएट अ सब अकाउंटवर क्लिक केलं तर डायरेक्टली त्या व्यक्तीला त्या अकाउंटचा ॲक्सेस जातो आणि तो डायरेक्टली लॉग इन करून त्याच्या बिझनेससाठी हे प्लॅटफॉर्म वापरायला सुरुवात करतो. जेव्हा तो लॉग इन करतो तेव्हा हे प्लॅटफॉर्म त्याला दिसणार नाही आहे, त्याला डायरेक्टली या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल, कारण त्याला सब अकाउंटचा तुम्ही ॲक्सेस दिलेला आहे. हे फक्त आणि फक्त जी व्यक्ती स्वतःचा SaaS बिझनेस सुरू करते त्या व्यक्तीलाच या प्रकारचा डॅशबोर्ड दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा सपोर्ट लागला टेक्निकली तर लाईव्ह सपोर्टचा ऑप्शन आहे. हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण भरपूरदा हे प्लॅटफॉर्म वापरताना काही गोष्टी तुम्हाला समजल्या नाही आहेत. तर या ठिकाणी पहा फनल आणि वेबसाईट रिलेटेड काही गोष्टी तुम्हाला समजल्या नसतील तर तुम्ही या ठिकाणी एंटर लाईव्ह झूमचा वापर करून डायरेक्टली झूम ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि तुमचे टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. वर्कफ्लो रिलेटेड काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील तर या ठिकाणी सॉल्व्ह होतील आणि इंटिग्रेशन रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील या ठिकाणी ते सॉल्व्ह होतील. सिम्पल एंटर लाईव्ह झूम रूमवर क्लिक करायचं आहे. त्या रूममध्ये तुम्ही जॉईन व्हाल आणि त्यानंतर ती टेक्निकल टीम तुम्हाला हेल्प करेल. सो तुम्हाला काहीही प्रॉब्लेम आला तर सपोर्ट या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यामुळेच तुम्ही इच्छुक असाल स्वतःचे SaaS बिझनेस सुरू करण्यासाठी तर या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेले आहे. त्या लिंकमध्ये जाऊन तुमचा फॉर्म भरायचा आहे. पण प्लीज फॉर्म भरण्यापूर्वी व्हिडिओ नंबर 1 तुम्हाला बघायचं आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला SaaS बिझनेस म्हणजे काय त्याची माहिती दिलेली आहे. SaaS बिझनेसमध्ये तुम्ही काय काय करू शकता, किती अर्निंग होऊ शकतं, तुम्हाला किती रुपये इन्व्हेस्ट करावे लागतात त्याची सर्व माहिती मी दिलेली आहे. तर तो व्हिडिओ पहा, नंतरच फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. आता सेकंड जो आपला डॅशबोर्ड आहे हा डॅशबोर्ड आहे. जेव्हा तुम्ही SaaS बिझनेस सुरू करता तेव्हा तुमच्या अकाउंटला सुद्धा हा डॅशबोर्ड मिळतो, कारण तुमचा पूर्ण व्यवसाय तुम्ही या ठिकाणी मॅनेज करत असता. प्लस ज्या व्यक्तीला तुम्ही सब अकाउंट देत आहात किंवा व्हाईट लेबल अकाउंट देत आहात, व्हाईट लेबलमध्ये बदल काय असतो, व्हाईट लेबलमध्ये फक्त हा लोगो आहे, त्या ठिकाणी त्या कस्टमरचा लोगो येतो, डोमेन आहे त्या ठिकाणी कस्टमरचा डोमेन येतो, याला व्हाईट लेबल बोलतात. तो व्हाईट लेबल कुठलंही अकाउंट सेल नाही करू शकत. अकाउंट सेल करायचं असेल तर तुम्हाला ब्लॅक लेबल घेणं आवश्यक आहे आणि त्याची माहिती या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. सो जेव्हा तुम्ही सब अकाउंट किंवा व्हाईट लेबल सेल करता तेव्हा त्याला या प्रकारचा डॅशबोर्ड तुम्हाला दिसणार आहे. यामध्ये सर्वात पहिला फीचर आहे लीड जनरेशन. कोणताही व्यवसाय ग्रो करायचा म्हटलं तर त्या व्यवसायाला सर्वात पहिल्यांदा आवश्यक असतात लीड्स आणि लीड्स मिळवण्यासाठी जे काही फीचर्स आवश्यक असतात ते सर्व लीड जनरेशनमध्ये आहेत. सर्वात पहिला शॉपचा फीचर आहे. शॉपमध्ये तुम्ही जर प्रोडक्ट किंवा सर्व्हिस विकत असाल आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रोडक्ट्स या ठिकाणी ॲड करायचे असतील ते सर्व ऑप्शन सो या ऑप्शनमध्ये आहेत. या ठिकाणी तुम्ही पूर्ण शॉपचं सेटअप करू शकता. या ठिकाणी जेवढे नवीन प्रोडक्ट असतील तेवढे तुम्हाला ॲड करता येतात आणि ऑल प्रोडक्ट्समध्ये जेवढे प्रोडक्ट तुम्ही अपलोड केलेले आहेत त्याची माहिती या ठिकाणी डायरेक्टली मिळू शकते. सो या ठिकाणी पहा, एकच प्रोडक्ट मी लाईव्ह केलेला आहे, जेवढे प्रोडक्ट असतील तेवढे ॲड होत जातील. त्यानंतर कोणत्याही व्यवसायाला वेबसाईट तयार करणं किंवा फनल तयार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. वेबसाईट किंवा फनल तयार करण्यापूर्वी डोमेनचं इंटिग्रेट करणं आवश्यक असतं. सो या ठिकाणी तुम्ही तुमचं डोमेन इंटिग्रेट करू शकता. सिम्पल ॲड डोमेनवर क्लिक करून जे तुमचं डोमेन आहे ते तुम्हाला टाईप करायचं असतं आणि त्यानंतर DNSमध्ये जाऊन काही अपडेट केलं की तुमचं डोमेन इंटिग्रेट होत असतं. त्यानंतर या ठिकाणी बिल्डरमध्ये गेल्यानंतर तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी, क्लायंटच्या व्यवसायासाठी वेगवेगळ्या वेबसाईट्स आणि फनल तयार करू शकता आणि हे वेबसाईट फनल तयार करणं खूप सोपं व्हावं यासाठी अनेक टेम्पलेट या ठिकाणी दिलेले आहेत. जर तुम्ही टेम्पलेटवरती गेलात तर एक नवीन टॅबमध्ये सर्व टेम्पलेट येतात आणि यामध्ये भरपूर सारे टेम्पलेट्स आहेत. तुम्हाला कोणतंही टेम्पलेट कसं आहे हे बघायचं असेल तर या ठिकाणी प्रिव्ह्यूचं ऑप्शन आहे. यावर क्लिक केल्यानंतर हे टेम्पलेट ओपन होतं. पहा, हे टेम्पलेट स्कूलसाठी आहे. किती चांगल्या प्रकारे तयार केलेलं आहे. आता हे तुम्हाला एडिट करायचं असेल तर कोणत्याही प्रकारची कोडिंग करायची गरज नाही आहे. ड्रॅग आणि ड्रॉपचा वापर करून तुम्ही यामध्ये काही चेंजेस करून 2 ते 3 तासामध्ये स्वतःची वेबसाईट तयार करू शकता. म्हणजेच तुम्ही तुमच्या क्लायंटची किंवा तुमची स्वतःची वेबसाईट बनवू शकता. अशा अनलिमिटेड वेबसाईट तुम्हाला बनवता येतात. त्याचबरोबर काही फनल्स आहेत. पहा, आहे वेबिनार फनल. मी प्रिव्ह्यू करून बघतो.
कुठलीही व्यक्ती वेबिनार कंडक्ट करत असेल तर त्या व्यक्तीला वेबिनारचं फनल तयार करणं अतिशय महत्त्वाचं असतं. आणि हे वेबिनार फनलचं पहिलं पेज आहे. पहा किती सुंदररित्या हे पेज आपल्यासमोर दिसतंय. इथे आपण आपल्या पद्धतीने टेक्स्ट मराठी, हिंदी, इंग्लिश कोणत्याही लँग्वेजमध्ये चेंज करता येतात. कलर किंवा लोगोज किंवा फोटोज आपल्या पद्धतीने अपडेट करता येतात आणि काही तासात तुम्ही स्वतःचं फनल तयार करू शकता किंवा तुमच्या क्लायंटचं फनल तयार करून देऊ शकता. आता हे कसं करायचं तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार नाही आहे. त्यासाठी डिटेल्समध्ये पुढे काही व्हिडिओ मी तयार करेन ज्याच्यामध्ये प्रॅक्टिकली फनल तयार कसं करायचं, वेबसाईट कशी बनवायची याचं मार्गदर्शन मी करेन. जे तुमच्या अकाउंटवरती इम्पोर्ट करायचं असेल तर इम्पोर्ट बटनावर क्लिक केलं तर एका सेकंदामध्ये इथं हे फनल इम्पोर्ट होतं आणि इम्पोर्ट केल्यानंतर त्यामध्ये एडिटसुद्धा करता येतं. त्यानंतर तिसरा ऑप्शन या ठिकाणी आहे पहा, चॅट वेजेटचा. जेव्हा आपण वेबसाईट तयार करतो आणि वेबसाईटवरती एखादा चॅट वेजेट ॲड करायचं असेल ते सुद्धा तुम्ही इथून करू शकता. त्यानंतर फॉर्मचा ऑप्शन आहे, खूप महत्त्वाचं आहे. फॉर्ममध्ये जेव्हा तुम्ही फनल तयार करता किंवा तुम्ही वेबसाईट तयार करता तर वेबसाईटमध्ये कॉन्टॅक्ट असचा फॉर्म तयार करावा लागतो. मग हा फॉर्म तुम्ही या फीचरचा वापर करून बनवू शकता. ॲड्स आणि सोशल हा खूप ॲडव्हान्स ऑप्शन आहे. तुम्ही जेवढे सोशल मीडिया अकाउंट्स तुमचे आहेत ना ते या प्लॅटफॉर्मला कनेक्ट करू शकता. प्लस फेसबुक, इंस्टा जेवढे प्लॅटफॉर्म्स आहेत त्या प्लॅटफॉर्मवरती ॲटोमॅटिकली पोस्ट तुम्ही इथून करू शकता. शेड्युलिंग करून ठेवण्याचा फीचर यामध्ये आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला फेसबुकवरती, इंस्टावरती ॲड रन करायची असेल तर AIचा वापर करून तुम्ही 15 ते 20 मिनिटामध्ये तुमच्या प्लॅटफॉर्मवरती ॲडसुद्धा रन करू शकता. हे सर्व फीचर या लीड जनरेशनमध्ये ऑलरेडी दिलेले आहेत ज्याचा वापर तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर आहे URL. आता URL मध्ये शॉर्टनर URLचा खूप महत्त्वाचा फीचर आहे. जेव्हा तुम्ही एखादा फनल तयार करता तेव्हा लिंक आहे ही खूप मोठी होत असते. मग त्या ट्रॅकिंग करायची असेल, त्या लिंकला छोटी करायची असेल तर शॉर्टर या फीचरचा खूप जास्त वापर होत असतो. त्यानंतर आहे लीड मॅनेजमेंट. ज्या लीड तुम्हाला येतात त्या प्रॉपर मॅनेज करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी या ठिकाणी कॉन्टॅक्टचा ऑप्शन आहे. जेवढ्या काही लीड्स येतात त्या सर्व लीड्स या ठिकाणी स्टोअर होत असतात. मेटा लीड्स आहेत. जर तुम्ही फेसबुकवरती लीड जनरेशन ॲड रन करत असाल तर त्याच्या जेवढ्या लीड्स मिळतात त्या या ठिकाणी डायरेक्टली येत असतात. प्लस यामध्ये खूप ॲडव्हान्स ऑप्शन आहे पाईपलाईनचा. तुमच्या बिझनेसप्रमाणे तुम्ही पाईपलाईन तयार करू शकता. जसं मी रिअल इस्टेट बनवलेला आहे, कस्टमरचा वेगळा बनवलेला आहे, इन्शुरन्सचा वेगळा बनवलेला आहे. सिम्पल क्रिएट न्यू पाईपलाईनवर क्लिक करून पाईपलाईन नवीन बनवू शकता किंवा जी पाईपलाईन बनवलेली आहे त्यात एडिट करता येतात. पाईपलाईन म्हणजे एखादी लीड आपल्याकडे आल्यानंतर ती लीड कोणकोणत्या स्टेजमधून जाते कस्टमर बनण्यासाठी त्या प्रत्येकाला पाईपलाईन बोलतात. जसं या ठिकाणी पहा, लीड कॅप्चर, लीड क्वालिफाईड, साईट विजिट, मीटिंग, ऑन लॉस. सो या प्रकारे आपल्याला तयार करता येतं आणि प्रत्येक कस्टमरला त्या स्टेजवरती आपण घेऊन जाऊ शकतो ज्याच्यामुळे आपल्याला माहिती पडतं की आत्ता माझे किती कस्टमरनी साईट व्हिजिट केलेले आहे, किती कस्टमर माझा प्रोडक्ट विकत घेतलेला आहे, किती कस्टमर मला नाही म्हणाले आहेत. याचा पूर्ण अपडेट्स तुम्हाला काही सेकंदात मिळत असतो आणि ती सर्व माहिती या अपडेट्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर डेटा माध्यमातून मिळत असते. सो इथे तुमचे जे काही पाईपलाईन्स आहेत ते इथे शो होतात. ते पाईपलाईन सिलेक्ट केलं, लीड कॅप्चर किती झालेले आहेत, लीड क्वालिफाईड किती आहेत, साईट व्हिजिट किती आहेत, ते सर्व या ठिकाणी अपडेट करता येतं. खूप ॲडव्हान्स ऑप्शन आहेत. जसं तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये वापरत जाल ना तसं याचा बेनिफिट्स तुम्हाला समजायला लागतील आणि यामुळे व्यवसाय 30% 40% ना जास्त ग्रो होतो. आपल्या एम्प्लॉईची प्रोडक्टिव्हिटी वाढते आणि त्याचा फायदा बिझनेस ग्रोथसाठी खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यानंतर आहे लीड ॲटोमेशन. लीड ॲटोमेशनमुळे तुम्ही तुमचा वेळ तर वाचताच, पण ज्या लीड आलेल्या आहेत ना त्याला ॲटोमॅटिकली तुम्ही फॉलोअप करू शकता, नर्चरिंग करू शकता. या ठिकाणी पहा, ईमेलचे ऑप्शन्स आहेत. ईमेलचा वापर करून ज्या काही लीड आलेल्या आहेत त्यांना तुम्ही नर्चरिंग इझिली करता येतं किंवा एखाद्या व्यक्तीने वस्तू किंवा सेवामध्ये इंटरेस्ट दाखवला तर त्या थँक्यूचे ईमेल करता येतात. सेम व्हॉट्सॲपचा ऑप्शन आहे. सिम्पल तुम्हाला व्हॉट्सॲप कनेक्ट करायचं असतं आणि कनेक्ट केल्यानंतर त्या व्हॉट्सॲपवरती मेसेज पाठवणं शक्य होतं. प्लस आपला व्हॉट्सॲप API पण आहे. डायरेक्टली तुम्ही मेटा कंपनीबरोबर तुमचा व्हॉट्सॲप इंटिग्रेट करू शकता ज्याच्यामुळे तुम्ही डायरेक्टली APIद्वारे मेसेज पाठवू शकता. एका वेळी तुम्ही 10,000 15,000 मेसेज इझिली पाठवता येतात. कुठलाही नंबर बॅन होत नाही आहे. फक्त मेटा प्लॅटफॉर्मला APIचे चार्जेस तुम्हाला पे करावे लागतात. त्यानंतर आहे वर्कफ्लो.
वर्कफ्लो हा खूप ॲडव्हान्स ऑप्शन आहे. आपल्या कंपनीमधील अनेक एम्प्लॉईचं काम आपण कमी करू शकतो वर्कफ्लोचा वापर करून. सिंपल मला न्यू वर्कफ्लोवर क्लिक करायचं आहे आणि न्यू वर्कफ्लोवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मला माझे भरपूर सारे वर्कफ्लो ॲड करता येतात. सर्वात पहिल्यांदा ट्रिगर ॲड करायचे असते. जर मी फेसबुकवरती ॲड रन करत असेल, कोणी फेसबुकचा लीड फॉर्म भरल्यानंतर त्याला थँक्यू ईमेल पाठवायचा असेल, थँक्यू मेसेज पाठवायचा असेल तर इथून पॉसिबल आहे. मी फॉर्ममध्ये गेलो, त्यानंतर क्रिएट मेटा फॉर्मवर क्लिक केलं आणि त्यानंतर मी फॉर्म सिलेक्ट केला आणि कन्फर्मवर क्लिक केलं. तर त्यानंतर ज्या व्यक्तीने माझा फॉर्म भरलेला आहे त्या व्यक्तीला डायरेक्टली मला मेसेज पाठवता येईल. हे सर्व ॲटोमॅट मला करता येऊ शकतं या प्लॅटफॉर्मचा वापर करून. हे सर्व कसं करायचं याचे काही व्हिडिओज मी फ्युचरमध्ये बनवेन, ज्याच्यामुळे तुम्हाला इम्प्लिमेंट करणं सोपं जाऊ शकतं. मी आता बॅक करत आहे. भरपूर सारे ॲडव्हान्स ऑप्शन यामध्ये आहेत. त्यानंतर आहे ऑपरेशन. तुमच्या कंपनीमधील तुमचे अनेक एम्प्लॉई काम करत असतील. तुम्हाला प्रत्येक एम्प्लॉईला काही कामं जे आहेत ती डिलिगेट करायची असतील. त्यांनी कामं केलेलं किंवा नाही हे मॉनिटरिंग करायचं असेल तर मित्रांनो हे फीचर खूप ॲडव्हान्स लेवलचं आहे. फक्त प्रीमेड बोर्ड्स याच्यामध्ये आहेत. ज्या प्रकारे तुम्हाला बोर्ड हवा आहे, मग टू डू लिस्ट असेल ते जस्ट ॲड करा. तुमचा प्रॉपर एक बोर्ड तयार होईल आणि ते तुम्ही मॉनिटरिंग करू शकता, ज्याच्यामुळे तुमच्या एम्प्लॉईची प्रोडक्टिव्हिटी अनेक पटीने वाढेल आणि तुमचा व्यवसायसुद्धा खूप वेगळ्या लेवलला ग्रो होऊ शकेल. हे सर्व ऑप्शन्स आपल्याला स्टेप बाय स्टेप वापरायचे आहेत आणि ते मी तुम्हाला डिटेल्समध्ये शिकवणार आहे. त्यानंतर आहे इनबॉक्स. खूप ॲडव्हान्स फीचर आहे. व्हॉट्सॲप API, ईमेल, इंस्टाग्राम DM हे सर्व ना या ठिकाणी इंटिग्रेट करू शकतो आणि जेवढे कोण व्यक्ती तुम्हाला इंस्टाग्रामवरती DM करतात, व्हॉट्सअपवरती मेसेज करतात ते सर्व एका ठिकाणी तुम्हाला शो होतात. इथून त्यांना रिप्लायसुद्धा देणं शक्य होतं. सो प्रत्येक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती जायची गरज नाही. एका ठिकाणावरून त्या व्यक्तीला रिप्लाय करता येतो आणि तुम्हाला मॉनिटरिंग करणं खूप सोपं जाऊ शकतं. त्यानंतर आहे कॅलेंडर. तुम्ही डॉक्टर असाल, लॉयर असाल किंवा कन्सल्टंट असाल आणि तुम्हाला फिक्स टायमिंगला पुढच्या व्यक्तीने तुम्हाला न विचारता मीटिंग बुक करायची असेल तर तुम्ही या कॅलेंडर टूलचा वापर खूप मोठ्या प्रमाणात करू शकता. याचा वापर केल्यामुळे तुम्हाला टायमिंग शेड्यूल करणं खूप सोपं होतं आणि त्याच्यामुळे खूप चांगला रेव्हेन्यू तुम्ही जनरेट करू शकता. याची डिटेल्स माहिती मी देणारच आहे पुढच्या काही व्हिडिओजमध्ये. त्यानंतर आहे फायनान्स. प्रत्येक उद्योजकाला इन्कम एक्सपेन्सेस प्रॉपर मॅनेज करणं अतिशय महत्त्वाचं असतं. इन्कम आणि एक्सपेन्सेस जर प्रॉपर मॅनेज केलं तर त्या कंपनीला प्रॉफिट काय आहे तेही समजतं. सो हे समजण्यासाठी हा ॲडव्हान्स फीचर आपण दिलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही सर्व तुमचे एक्सपेन्सेस आहेत त्या कॅटेगरी ॲड करू शकता. प्रॉपर ज्या काही कस्टमाइज कॅटेगरी असतील त्या आणि त्यानंतर मॅनेजमध्ये जाऊन फक्त ट्रान्झॅक्शनच्या इंटरॅक्ट करून पूर्ण एक्सपेन्सेस एका ठिकाणी मॅनेज करू शकता. प्लस एखाद्याला इनवॉइस पाठवायचं असेल तर पेमेंट आल्या इनवॉइस पाठवता येतं आणि सर्वात महत्त्वाचे इन्कम आणि एक्सपेन्सेस सर्व रिपोर्ट तुम्हाला शो होतात. इन्कम, एक्सपेन्सेस, प्रॉफिट अँड लॉस, ओव्हरड्यू, GST, इनवॉइस असा पूर्ण रिपोर्ट तुम्हाला मिळत असल्यामुळे तुम्हाला मॉनिटरिंग करणं खूप सोपं जातं. जर तुम्ही ट्रेनर असाल, स्वतःचा ऑनलाईन कोर्स लॉन्च करायचा असेल किंवा तुमची एखादी खूप मोठी कंपनी आहे, तुमच्या एम्प्लॉईंना ट्रेन करण्यासाठी काही व्हिडिओ तयार केले असतील तर त्या व्हिडिओचा ॲक्सेस देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी कम्युनिटी या फीचरचा वापर करू शकता. कम्युनिटीमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला कोर्सेस क्रिएट करता येतात, तुम्हाला इव्हेंट तयार करता येतात, तुम्हाला तुमचं पूर्ण ब्रँडिंग करता येतं या फीचरचा वापर करून आणि शक्य असेल त्या व्यक्तीला लगेच तुम्हाला ॲक्सेससुद्धा देता येऊ शकतो. जर तुम्ही कोच असाल, तुम्हाला कोर्स बनवून तो सेल करायचा असेल आणि सेल केल्यानंतर ॲटोमॅटिकली त्या व्यक्तीला कोर्सचा ॲक्सेस द्यायचा असेल, त्यानंतर त्या व्यक्तीला डायरेक्टली व्हॉट्सॲप मेसेज पाठवायचा असेल, ईमेलवरती मेसेज पाठवायचा असेल, हे सर्व ॲटोमेशन एका क्लिकवरती करता येतं. ही सर्व प्रोसेस करण्यासाठी एखाद्या व्यक्ती आपण हायर करावा लागतो, ज्याला 15,000 ते 20,000 रुपये मंथली सॅलरी देतो आपण. पण या ठिकाणी हे सर्व हे ॲटोमेशन पद्धतीने करता येतं आणि आपण वन मॅन म्हणून आपली पूर्ण कंपनी रन करू शकतो. एवढे या सिस्टीममध्ये ॲडव्हान्स फीचर्स आहेत. त्यानंतर सेटिंगचा ऑप्शन आहे. यामध्ये आपल्या आवश्यक असणाऱ्या सर्व सेटिंग्स दिलेल्या आहेत. मग टॅग तयार कसे करायचे, त्याच्या व्हॅल्यूज कशा बनवायच्या, फील्ड्स ॲड तयार कसे करायचे, डोमेनचा वापर प्रभावीपणे कसा करायचा, जे काही आपण मेसेज ईमेल पाठवतो त्याचा पूर्ण रिपोर्ट तुम्हाला चेक करायचा असेल तो सर्व कसा करायचा, हे सर्व फीचर यामध्ये दिलेले आहेत. पुढच्या काही व्हिडिओजमध्ये हे सर्व कसं वापरायचं ते मी तुम्हाला शिकवणार आहे. पण हा व्हिडिओ
बनवण्याचा उद्देश एकच आहे. तुम्ही स्वतः डिसाईड केलं असेल SaaS बिझनेस सुरू करण्याचं, तर हे प्लॅटफॉर्म नक्की काय आहे हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला क्लॅरिटी आली असेल SaaS प्लॅटफॉर्ममध्ये कोणकोणते फीचर्स आहेत आणि कोणताही उद्योजक या प्लॅटफॉर्मचा वापर करून आपण व्यवसाय डिजिटल कसा करू शकतो आणि ग्रो कसा करू शकतो. आता सर्वात महत्त्वाचं, जर तुम्हाला स्वतःचा SaaS बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्हाला या SaaS प्लॅटफॉर्मची ब्लॅक लेबल लायसन घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. फक्त 3 दिवसामध्ये ब्लॅक लेबल घेऊन तुम्ही स्वतःचं SaaS बिझनेस सुरू करू शकता आणि सेल करायला सुरुवात करू शकता. येस, तुम्हाला लॉन्च करणं खूप सोपं आहे. तुमच्या ब्रँडच्या नावानं तुम्हाला लॉन्च करता येईल. तुम्ही या सॉफ्टवेअरला प्रोडक्ट म्हणून सेल करू शकता. तुम्हाला अनलिमिटेड सब अकाउंट तयार करून वेगवेगळ्या उद्योजकांना ते सेल करता येतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मंथली रिकरिंग रेव्हेन्यू जनरेट करू शकता. एखाद्या उद्योजकानं तुमच्याकडून मंथली बेसवरती हे जर प्लॅटफॉर्म घेतलं तर तो तुम्हाला प्रत्येक महिन्याला अमाऊंट पे करणार आहे. अशा अनेक उद्योजकांना तुम्ही सेल करून खूप चांगली रेव्हेन्यू जनरेट करू शकता. यासाठी जास्त टेक्निकल नॉलेजची आवश्यकता नाहीये. तुमचं काम आहे हे प्रोडक्ट सेल करणं आणि कसं वापरायचं यासाठी मदत करणे. बाकी काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तर टेक्निकल टीम आहे ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. पण तुमच्या कस्टमरला सेवा देण्याचं काम तुमचं असणार आहे. जेवढं जास्त त्यांना तुम्ही सेवा द्याल तेवढा तुमचा व्यवसाय वाढेल. जर तुम्हाला ब्लॅक लेबल लायसन घ्यायचं असेल तर याची क्वार्टरली कॉस्ट आहे 59,999. जसं की होस्टिंग किंवा नवीन फीचर आणण्यासाठी कोणतेही वेगळ्या प्रकारचे पैसे पे करायची गरज नाहीये. प्रत्येक क्वार्टरला 59,999 पे करायचे आहेत. बाकी तुम्ही हे प्लॅटफॉर्मचे सब अकाउंट अनलिमिटेड व्यक्तींना सेल करून खूप चांगला रेव्हेन्यू जनरेट करू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ब्लॅक लेबलमध्ये जर तुम्ही इंटरेस्ट असाल तर त्यासाठी गुगल फॉर्म भरायचा आहे आणि तो गुगल फॉर्म व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तो फॉर्म भरा. त्याचबरोबर तुम्हाला ब्लॅक लेबल घ्यायचं नसेल पण फक्त तुमच्या व्यवसायासाठी हे वापरायचं असेल तर तुम्हाला स्वतःची SaaS बिझनेस सुरू करायची काहीही गरज नाही आहे. तुम्ही महाफनल प्लॅटफॉर्मचा वापर करून तुमचा पूर्ण व्यवसाय डिजिटल करू शकता, ग्रो करू शकता. ऑल इन वन मार्केटिंग, ऑटोमेशन आणि CRM प्लॅटफॉर्मचा वापर करून व्यवसायाला नेक्स्ट लेवलला नेऊ शकता. तुम्ही अनलिमिटेड लँडिंग पेजेस तुमच्या व्यवसायासाठी तयार करू शकता. कॅलेंडर बुकिंग फीचरचा वापर करून अपॉइंटमेंट बुक करू शकता. व्हॉट्सॲप सेंडरचा वापर करून अनेकांना मेसेज करता येईल. SMS पोर्टलचा वापर करून SMS करता येऊ शकेल. अनलिमिटेड वर्कफ्लो ऑटोमेशनचा वापर करून तुमचा वेळ वाचवता येईल. स्टुडंट पोर्टल किंवा सोशल नेटवर्कचा वापर करून विद्यार्थ्यांना ॲक्सेस देता येऊ शकेल. व्हॉट्सॲप आणि ईमेल मार्केटिंगचा वापर करून तुमच्या लीड्सला नर्चरिंग करता येईल ज्याच्यामुळे ते कस्टमरमध्ये रूपांतर होतील. पेमेंट ऑटोमेशनचा वापर करून पेमेंट ॲक्सेप्ट करून त्यांना त्याच वेळी इनवाईस शेअर करू शकाल. आलेले इन्कम आणि एक्सपेन्सेस प्रॉपर एका ठिकाणी तुम्हाला मॅनेज करता येईल. CRM, LMS, प्रायव्हेट कम्युनिटी हे सर्व फीचर एकाच टूलमध्ये वापरता येतील. तुम्ही फनल, वेबसाईट क्रिएट करून तुम्ही स्वतःचं खूप चांगलं ब्रँड तयार करू शकता आणि त्याच्यामुळे तुमचा व्यवसाय खूप जास्त ग्रो होऊ शकेल. फेसबुक, इंस्टा या प्लॅटफॉर्मवरती ॲड रन करायची असेल तर ॲड लॉन्चर या फीचरचा वापर करून 15 ते 20 मिनिटांमध्ये ॲड रन करता येईल. असे खूप ॲडव्हान्स फीचर्स आहेत जे तुम्ही सब अकाउंट घेतल्यानंतर तुम्हाला हे सर्व मिळतील. आणि ते कसं वापरायचं यासाठी सुद्धा मी व्हिडिओज बनवलेले आहेत. त्या व्हिडिओचा ॲक्सेससुद्धा तुम्हाला मिळेल. याची जी प्राइजिंग आहे ना ती प्राइजिंग 2,999 मध्ये स्टार्ट होते मंथली. सो तुम्ही मंथली, इयरली प्राइजिंगमध्ये जॉईन करू शकता. यासाठी जर तुम्ही इंटरेस्टेड असाल मी फॉर्म व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्यावर क्लिक करून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरल्यानंतरच तुम्हाला आमची टीम कॉल करेल आणि त्याची पुढील माहिती देईल. प्राइजिंग फिक्स आहे. जर तुम्ही ॲग्री असाल तरच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, जर तुम्ही सिरियस असाल तर. कारण या ठिकाणी ना जे उद्योजक सिरियस आहेत ते ना पुढच्या 1 वर्षामध्ये आपल्या व्यवसायाला डिजिटल करून खूप वेगळ्या लेवलला ग्रो करणार आहेत याची खात्री आहे मला. आणि माझं मिशन आहे 2 लाख मराठी उद्योजकांना त्यांचा व्यवसाय डिजिटल करून एम्प्टी फ्रीडम मिळवण्यासाठी हेल्प करणे. आणि यासाठी हे कंटेंट मी तयार करतोय. यासाठी हा यूट्यूब चॅनल तयार केलेला आहे, स्टार्ट युअर SaaS बिझनेस. हा यूट्यूब चॅनल तुम्हाला कसा वाटला ते चॅटमध्ये टाईप करायचं आहे. जास्तीत जास्त उद्योजकापर्यंत या यूट्यूब चॅनलची माहिती जाण्यासाठी हा व्हिडिओ
तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. व्हिडिओची लिंक तुमच्या व्हॉट्सॲपवरती शेअर करा आणि जेवढे व्हॉट्सॲप ग्रुप्स असतील त्या प्रत्येकाला शेअर करून ठेवा, ज्याच्यामुळे या चॅनलची माहिती अनेकांना जाईल आणि जेवढे जास्त व्ह्यूवर येतील तेवढे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज मी बनवेन. तुम्ही प्रत्येक महिन्याला 2 ते 3 लाख रुपये इझिली कसं कमवू शकता याचा व्हिडिओसुद्धा मी बनवणार आहे. सो अजूनसुद्धा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. यापूर्वीचा व्हिडिओ SaaS बिझनेस सुरू कसा करायचा ते पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पहा, कारण त्या व्हिडिओमध्ये ही सर्व माहिती मी दिलेली आहे. सो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.